आशिया कपमध्ये आज भारत पाकिस्तान भिडणार। दुबईमध्ये रात्री 8 वाजता सामना होणार। भारत पाकिस्तान क्रिकेटवरून जोरदार राजकीय वादंग। भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध। आज माझं कुंकू माझा देश अभियान राबवत आंदोलन करणार। सामना न पाहण्याचं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचं आवाहन। मॅच खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघावर जयशहांचा दबाव। संजय राऊत यांचा आरोप। भारतीय संघाला सुद्धा पाकिस्तान सोबत मॅच खेळायची नाही, राऊत यांचा दावा। भारत पाकिस्तान सामन्यावर 1.5 लाख कोटींचा सट्टा। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। गुजरातमधून सर्वात जास्त उलाढाल, राऊतांचा निशाणा। भारत पाकिस्तान मॅच कुठल्याही हॉटेलवाल्यांनी दाखवू नये। मॅच दाखवल्यास बॅटने टीव्ही फोडणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा सोलापुरातील हॉटेल चालकांना दम। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आज नाशिकमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय शिबिर। आगामी निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं सुद्धा कंबर कसली। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं देवा तूच सांगने उत्तर। देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल। लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, नोकरीवरून विचारले प्रश्न। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर। नेहमीप्रमाणे सकाळीच मुंढवा खराडी ब्रिज कामाची पाहणी। आणखी काही विकास कामांचा सुद्धा आढावा घेणार। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा 17 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार। रेल्वेच्या तयारीला वेग। पुढील 3 दिवस अहिल्यानगर ते बीड मार्गावर स्पीड ट्रेनची चाचणी होणार। हार्बर रेल्वे मार्गावर 14.5 तासांचा पॉवर ब्लॉक। दुपारी 1:30 वाजेपर्यंत वडाळा ते मानखुर्द पर्यंत ब्लॉक। पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल फेऱ्या सुरू राहणार। तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोजावे लागणार अतिरिक्त शुल्क। भाविकांना अतिरिक्त शुल्क भरून घ्यावे लागणार दर्शन। ऐन नवरात्र महोत्सवात दरवाढ केल्यामुळे भाविक संतापले। नागपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीला सुरुवात। घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून संपूर्ण परिसराची सफाई। स्वच्छता व्यवस्थेसाठी नागपूर पालिकेचे 200 कर्मचारी कार्यरत। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये आणखी 4 जण ताब्यात। गुन्हे शाखेनं शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या 4घांना गुजरातमधून घेतलं ताब्यात। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं। विदर्भातील अनेक नद्यांना पूर। पीक खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले। 1,15,000 क्युसेक विसर्ग सुरू। नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या पावसानं जायकवाडी तुडुंब भरलं। उजनीतून सुद्धा भीमा नदी पात्रात विसर्ग वाढवला। उजनीच्या 16 दरवाजांमधून भीमा पात्रात 25,000 क्युसेकनं विसर्ग। नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना। नाशिकमध्ये गेल्या 7 दिवसात बिबट्यांचे 3 हल्ले। 2 बालकांचा मृत्यू, 1 बचावला। ग्रामस्थांमध्ये भीती आणि संताप। सोलापुरात मगर दिसल्याच्या चर्चेने एकच खळबळ। एआयद्वारे बनवलेल्या फोटोमुळे यंत्रणा लागली कामाला। अंत्रोळीकर नगरमध्ये मगर दिसल्याचा मेसेज झाला होता व्हायरल। अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात। ब्रेक फेल झाल्यामुळे कंटेनरनं 9 गाड्या उडवल्या। जेवणासाठी थांबलेल्या गाड्या उडवल्यामुळे जीवितहानी टळली। देशात घटस्फोटांच्या प्रमाणात महाराष्ट्र नंबर 1 वर। महाराष्ट्रात घटस्फोटांचं प्रमाण 18.7%वर। सामाजिक आणि कौटुंबिक सलोख्याला हादरा देणारी आकडेवारी। नेपाळमधील अशांततेमुळे रक्सौल सीमेवर सुरक्षा वाढवली।
भारत नेपाळ सीमेवर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक केली, केवळ वैद्यकीय आणि तातडीच्या कामासाठीच लोकांना प्रवेश. जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जॅस्मिन लांबुरियाला सुवर्णपदक. 57 किलो वजनी गटात जॅस्मिनची सुवर्ण कामगिरी. अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं पहिलंच सुवर्णपदक.